राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत माता, महिला, भगिनी, युवती वर्गासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा केली। या योजनेअंतर्गत माता, भगिनी, महिला, युवती यांना दरमहा 1500 रुपये मानधन सरकारच्या वतीने दिले जाणार आहे। अजितदादांच्या या घोषणेनंतर राज्यातील माता, भगिनी, युवती यांनी अजितदादांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे विशेष आभार प्रकट केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात हे नोंदणी शिबिर विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असून याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येतोय। प्रभाग क्रमांक 5 बाळे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन बिज्जू प्रधाने, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुभाष मामा डांगे, कल्पना क्षीरसागर, सुनील भोसले, मारुती तोडकरी, मदन क्षीरसागर, नाना गाडेकर, शिवाजी कोयाळकर, बापू पाटील, शरद मुत्तूर, बापू तोडकरी, मोहन ढेपे, श्रीमंत चव्हाण, धनंजय जाधव, मंजुषा डोईफोडे, सुरेश तोडकरी, भोसलेताई, गंगाराम कल्याणकर, निशांत कांबळे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाले। प्रभाग 5 मधील महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन बिज्जू प्रधाने यांच्या वतीने करण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।